हेमंत हा ऋतू कन्सेप्ट चांगला वाटला का आत्ताचा? हो. हेमंत ऋतूमध्ये थंडीच्या योगाने शरीराचे सर्व सूक्ष्म छिद्रे आकुंचित होऊन बंद पडल्यामुळे बलवान पुरुषाचा उष्मा आतल्या आत कोंडला जाऊन जाठर फार प्रदीप्त होतो. म्हणून त्यास नेहमी इतके अन्न पुरत नाही व ते पुरत नसल्यामुळे तो वायूच्या योगाने सर्व शरीरात शिरून रसादिक धातूचे पचन करीतो. म्हणून अशा या हिवाळ्यात मधुर, अम्ल व लवण या रसाचे यथोचित सेवन करावे. हेमंत ऋतूपासून सुरुवात जर केली, हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू कसे आहे, शरीराचं सर्वोत्तम बल घेण्याचा काळ आहे. सर्वोत्तम बल म्हणजे काय की या काळामध्ये थंडी असल्यामुळे शरीराचे बाह्य स्रोत ओपनिंग्स जे आहे, घाम जो आहे तो आकुंचनामुळे काय होतं, बाहेर निघत नाही. मग शरीराला ते बाहेर तर काढायचं असते, पण ते बाहेर निघत नसल्यामुळे ते शरीरामध्ये अग्नी वाढवते, संदूषण करते. संदूषण जसं झालं, बाहेरची थंड हवा आतमध्ये शरीरात अग्नी आणि बाहेर न निघण्याचा चान्स, याच्यामुळे काय होते की भूक खूप तीव्र असते. मग आता त्या भूकेला अग्नी जेव्हा तीव्र होते तर त्याला दोनच गोष्टी पचवू शकतात, एक पृथ्वी तत्व असते आणि एक जलतत्व असते. जर अग्नीवर आपण पृथ्वी टाकली, माती टाकली तर ती विझते, जल टाकलं तरी विझते, पण जलापेक्षा माती जास्त महत्त्वाची. म्हणून आहार्य द्रव्यामध्ये तेव्हा पृथ्वी जलतत्व जास्त असलेल्या गोष्टी आतमध्ये घेतल्या जातात. मग खीर असेल, दूध असेल किंवा जेवढ्या काही पोषण करणाऱ्या भरगच वस्तू आहेत ते खाल्ल्या जातात. तर त्यावेळेस चांगले फळं येतात, जाम, सीताफळ हे सगळे पाहतो बृहण काळात आलेले आहेत, हिवाळ्यात येतात. आणि त्यावेळेस ते अग्नी चांगला असता म्हणून त्याला ते पचनासाठी चांगले जातात किंवा त्या अग्नीसाठीच ते तयार झालेले असतात. निसर्ग मी सांगतो तशा पद्धतीने एकीकडे अग्नी प्रज्वलित करत आहे तर दुसरीकडे प्रज्वलित अग्नीला सॅटिस्फाईड करण्यासाठी तशा वस्तू पण तयार करत आहे. ते इंटेक जेव्हा होते किंवा खाल्ल्या जातात तेव्हा ते अग्नी शांत होतो. आणि तो आपण खूप जास्त प्रमाणात खाल्ला तरी त्यावेळेस नुकसान होत नाही. आणि मग हिवाळ्याच्या अग्नीला सॅटिस्फाईड करण्यासाठी किंवा त्याला बॅलन्स करण्यासाठी ते पृथ्वी आणि जलतत्व आपण टाकतो. शरीराची मागणी, बाहेर पुरवठा असं दोन्ही एकत्र येते आणि मग शरीर बृहण करते. तर त्यावेळेस संतर्पण होते. शरीराचं जे आहे ते बृहणामुळे शरीर पुष्ट होते. आता पुष्ट झालेलं शरीर ज्यावेळेस पुष्ट होते, पुन्हा निसर्गात तसाच नियम आहे, जलतत्व आणि पृथ्वी तत्व खूप जास्त दिलं आकाश तत्वाला तर आकाश तत्व आणि वायू तत्व पुष्ट झालं. ते पुष्ट झालं तर विशिष्ट लेवलपर्यंत त्यांनी पुष्टता सहन केली आणि नंतर ते पुष्टता जेव्हा सहन नाही झाली तेव्हा ते जमिनीवर पुन्हा टाकून दिलं. सेम तसंच शरीराच्या बाबतीत होते. पृथ्वी आणि जलतत्व आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातं तेव्हा ते पुष्टभाव खूप वेळपर्यंत टिकून राहत नाही आणि त्याच्यानंतर निसर्गालाच त्याची दया येऊन ते कर्षणमध्ये कन्व्हर्ट होते. आता ते नको वाटायला लागते. ठीक आहे. मग हिवाळ्यातली खाद्यपदार्थ हळूहळू एवढे खाल्ले जातात की नंतर त्याचे शरीराला गरज नसते. तेव्हा पोषण पूर्ण झाल्यानंतर आता ते पचवायचा काळ सुरू झाला. निसर्गाने बरोबर तिकडे कल्टी मारली आणि उन्हाळा सुरू केला की आता ते स्टोर्ड जे आहे त्यांनी तयार झालेला कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये जाणवायला लागतो. तो जो जादा कफ आहे तो वसंत ऋतूत जाणवायला लागला. मग तेव्हा सर्दी, खोकला, ताप असे थोड्याफार प्रमाणात आजार सुरू होतात. त्या कफामुळे आजार होतात, ना की बाहेरील इन्फेक्शनमुळे. जाणवताना बाहेरून दिसतंय पण येताना ते आधीच्या खानपानातूनच आलेलं आहे. ते अतिऊर्जित किंवा अतिउत्सर्जित कफ जो आहे तो स्त्रोतसाला आवृत करतो आणि मग नंतर कफ अपचित राहिल्यामुळे आजार तयार होतो. फक्त बाहेरचं त्याला ट्रिगर असतं आणि मग ते आजार तयार केल्यानंतर उष्णतेने जर ते आजार किंवा दोष कमी झाले तर आजार लवकर बरा होतो. जर त्याच काळात पुन्हा बृहण, श्रीखंड, आईस्क्रीम असं खात राहिलं तर ते वाढतात. म्हणून विशिष्ट काळामध्ये विशिष्ट आजार त्या ऋतूच्या परिणाम स्वरूपाने जास्त असतात आणि खाद्यपदार्थाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे. आपण बृहण काळ संपला तरी बृहण खात बसलं, कर्षण काळ सुरू झाला तर कर्षणासाठी वेळ द्यायचा आहे, आधी खाल्लेल्या अन्नाला पचवण्यासाठी वेळ द्यायचा आहे. तर ते पचवण्यासाठीचा वेळ देत नाही आणि आपण बृहण करताय, खाताय, आईस्क्रीम खाताय, पाणीपुरी खाताय, जे काही खात असेल त्यावेळेस मिळणाऱ्या वस्तू, तर ते आजाराच्या काय म्हणते कल्टिवेशनला मदत करते. आजार तयार पुढं. या ऋतूमध्ये रात्र फार मोठी असल्यामुळे सकाळी उठताच भूक लागते. म्हणून शौचमुखमार्जनानंतर पहिल्याने शुद्धेची तृप्ती करून पूर्वोक्त विधीने
वातग्न तेलाचा अभ्यंग करून टाळूस तेल जिरवावे व कुशल पुरुषासोबत कुस्ती खेळून पायाने अंग रगडून घ्यावे. तर हेमंत ऋतूमध्ये त्यावेळेस कसं वागायला पाहिजे याचा एक ग्रंथकाराने अंदाज दिलेला आहे की स्रोतस्स ओपन झाले पाहिजे. कारण अग्नी जो आहे किती प्रज्वलित होणार, त्याला लागणारा अन्नाचा पुरवठा किती करणार. त्यापेक्षा जर ओपनिंग क्लिअर झाले, स्पोर्स ओपन झाले, तर ते स्नेहाच्या माध्यमातून अंग रगडून घेणं, तिथून त्याला ओपन करण्यासाठी अशी काही मसाज किंवा अशा कुस्ती वगैरे असे प्रकार व्यायामाचे करणं, जिथून स्पोर्स ओपन झाले पाहिजे, घाम बाहेर निघला पाहिजे, जेणेकरून ते ओपनिंग क्लिअर झाले तर अग्नी बॅलन्स करायला मदत जाईल. ठीक आहे, पुढे. मग अंगास शिकेकाई वगैरे पदार्थाचे पाणी लावून ओषटपणा कमी होईल. तर आता एवढं रगडलं, एकदा कुस्ती खेळली, मातीमध्ये खेळत, आता जो घाम आलेला आहे किंवा शरीराचा स्पोर्स ओपन झाल्यानंतर त्याच्यातून निघणारा जो मळ आहे, जो अवरुद्ध मळ आहे, तो स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही ओषट पदार्थ, क्लिन्झिंग एजंटचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये शिकाकाई किंवा आम्ल पदार्थ किंवा काही अशा पदार्थ ज्याच्यातून ते क्लिन्झिंग होईल ते तेव्हा वापरायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे. यथाविधी स्नान करून अंगास केशर कस्तुरीचे उटणे लावून व अगुरीची धुरी घेऊन स्निग्ध मांसरस, पुष्कळ चरबी असलेले मांस, गुळाची दारू, धान्याधिकांची दारू, सुरामंड, कणिक किंवा रवा, उडीद, ऊस, दूध इत्यादिकापासून बनविलेले अनेक तऱ्हाचे उत्तम पक्वाने, ताजे अन्न, वसा व तेल इत्यादिकांचे सेवन करावे. हातपाय वगैरे धुण्यास ऊन पाणी घेत जावे. अंतरावयास पलंगपोस, व्याघ्रादिकांची कातडी, गजनीच्या गाद्या, गालीच्या व कांबळे आणि पांघरावयास हलकी व उबदार वस्त्रे घेऊन शयन करावे. ऊन आणि शेगडी यांचीही योग्य उपयोग करावा व नेहमी पायमोजे व जोडे घालावे. तर हिवाळ्याच्या थंडीपासून रक्षण आणि शरीरातली ऊब याचं बॅलन्सिंग करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर आता अग्नी तर प्रज्वलित आहे, त्या अग्नीला लागणाऱ्या वस्तू तितक्यात पुष्ट पाहिजे, म्हणून मग वसा, मज्जा किंवा मांसाहार, मांसरस याचा इंटेक सांगितलेला आहे. आहारामध्ये ते भाग सांगितलेला आहे. वसा आणि मज्जा या दोन पचायला जड आहेत, तर ते त्या अग्नीला बॅलन्स करतील. घृतासारख्या वस्तू पण त्यावेळेस खायला सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबत बाहेरून प्रोटेक्शन म्हणून तुम्ही पायमोजे, अग्नी याचा वापर करून उष्णता जी आहे, थंडी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण बाहेरून पण अग्नी जर असेल तर आतली अग्नी पुन्हा बॅलन्स करायला मदत होईल. ठीक आहे. ज्यांच्या मांड्या, स्थन व नितंब पुष्ट आहे अशा मदयुक्त व प्रिय स्त्रिया अगरू इत्यादीच्या धुऱ्या, केशराची उटी व यौवन यांच्या योगाने आलेली जी उष्णता तिच्या योगाने थंडीचे निवारण करीतात. आता इथे जे सांगितलेलं आहे पाहता, हे नवनिर्मितीच्या हिशोबाने सांगितलेलं आहे की शरीराच्या त्या कंडिशनचा तुम्ही काय करू शकता, की जसं गर्भस्थापनेसाठी त्याचा वापर करू शकता, की गर्भ राहण्यासाठी योग्य काळ कुठला. ठीक आहे, की स्त्रियांना त्रास झाला नाही पाहिजे आणि पुरुषाच्या धातूचाही योग्य वापर झाला पाहिजे, जेणेकरून संतती निर्मिती चांगली होईल. तर बृहण काळात किंवा मधुर काळात जेव्हा संतती निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील तेव्हा संतती चांगली होईल. ठीक आहे, एकीकडे अग्नी आणि ऊर्जा आणि शरीराचे उष्मा याचा सगळा संबंध तुमच्या संतती निर्मितीशी आहे आणि मधुर भावातली संतती जी आहे ती पुष्ट राहते, बलवान राहते. म्हणून तिथे संबंधाचा विचार केलेला आहे की या निसर्गाच्या त्या योजनेचा वापर नवीन निर्मितीसाठी करायचा आहे. जसं पावसाळ्यामध्ये बीज रुजलं तर ते चांगलं वाढतं, पण हिवाळ्यातलं रुजलेलं जास्त टिकतं. ठीक आहे, तर दोन्ही सांगितलेले आहे. दोन बीज निर्मितीच्या आणि गर्भस्थापनेसाठी दोन, जसं आपण मकर संक्रांत म्हणतो आणि कर्क संक्रांत म्हणतो, तर सेम त्याच विचारावर आधारित दोन बीज संस्कार करण्याच्या ठिकाणं सांगितलेलं आहे. एक मकर संक्रांतीच्या वेळेस सांगितलेलं आहे, एक कर्क संक्रांतीच्या आजूबाजूला सांगितलेलं आहे. कारण मधुर भावातलं बीज जे आहे
ते पुष्टीच्या हिशोबाने चांगलं असेल, तर जलतत्वावर आधारित जे आहे ते तुमच्या जसं आकाशवायू तत्व आणि पृथ्वी जलतत्व प्रधान प्रकृती तयार होतील आणि काही बॅलन्स प्रकृती तयार होतील. तर बॅलन्स प्रकृतीसाठी हा काळ चांगला आहे. ठीक आहे. तसं तर नियमानुसार विचार केला तर भाद्रपद महिन्यात ते सांगितलेलं आहे, तिथून मग सगळे धातू जे आहे ते पुष्ट होतात जलतत्वाच्या आधारावर. आणि मधुर याच्यामध्ये रसरक्त मांस धातू पुष्ट होतील. तर त्या पद्धतीने तुम्हाला संबंध ठेवून जे आहे गर्भस्थापना करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये शेगड्या पेटून ऊब आणली आहे अशा तळघरात जाऊन बसत असावे, म्हणजे कडक थंडीपासून बाधा होत नाही. शिशिर ऋतूमध्ये देखील याचप्रमाणे वर्तन ठेवावे. या ऋतूत हेमंतापेक्षा थंडी अधिक असून आदानकाल सुरू झाल्यामुळे हवेत वृक्षताही बरीच उत्पन्न होते व म्हणूनच वरील विधी या ऋतूत विशेष करून लागू आहे. शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला कफ वसंत ऋतूतील प्रखर सूर्यकिरणामुळे प्रकुपित झाला म्हणजे जाठराग्नी क्षीण करून अनेक रोग उत्पन्न करीतो. म्हणून वसंत ऋतूत पहिल्याने कफाचा नाश करावा. आता इथे आपण शिशिर आणि हेमंत ऋतूचा काळ जो आहे तो पाहिला की शरीराला पुष्ट करणारा, नवीन निर्मितीसाठी. आणि आता काय होईल की सगळं हे खानपान बाकी सगळ्या सुखासीनता याच्यामध्ये पिकला जाईल. वसंत आणि ग्रीष्म ऋतू हे शरीराच्या पोषणासाठी सर्वोत्तम काळ आहे. त्यात सर्व पोषण करून घेईल, शरीराचा एक्स्ट्रा बल पासून निर्माण झालेले गर्भस्थापना पण करेल. आणि मग त्यामुळे शरीरामध्ये आलेलं जे कफाचं एक आवरण आहे ते आता नवीन वातावरणाला तेवढंसं बॅलन्स करण्यासाठी पोषक नाही होणार, कारण की एकीकडे कर्षण भ्रूण खूप झालेला आहे. मग आता जसं दूध जे आहे खूप जास्त पिल्यानंतर मळमळ सुरू होते. ठीक आहे. तसं शरीराला खूप पोषण झाल्यानंतर त्याला उत्क्लेशित अवस्था येते, ते काहीतरी बाहेर काढण्यासाठी. जसं लहान मुलांमध्ये बर्पिंग होते, दूध पिल्यानंतर ते थोडा वेळ बाहेर काढते, तर समजायचं की जास्त पोषण झालेलं, आता इथून पुढं देण्याची आवश्यकता नाही. आता ते पचवायसाठी त्याला शरीरालाच शरीर उष्णता देऊन ते पचवेल किंवा त्याला त्याच्या क्रिया पचवण्यासाठी कारणीभूत ठरतील. तर सेम तसंच शरीराच्या बाबतीत शिशिर आणि हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू गृहणासाठी सर्वोत्तम. आणि त्याच्यानंतर तयार झालेला जो अपचित कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये थोडे आजार करेल, कारण आता थोडं शरीराचं कर्षण एक स्टेप पुढे नेलं शरीराला, तर एक स्टेप मागं नेणं गरजेचं आहे. त्यासाठी वसंत ऋतूची निर्मिती आहे तो धड हिवाळा पण नाही आहे, धड उन्हाळा पण नाही आहे, मधला जो उंबरठ्यावरचा जो ऋतू आहे तो आहे की बाबा तो घराच्या आतही नाही आणि बाहेरही नाही. मग त्यावेळेस शरीर थोडंसं इम्बॅलन्स होतं आणि शरीरामध्ये काही आजार तयार होतात. वसंत ऋतूचा कफ जो आहे शरीरात जोपर्यंत बाहेर निघत नाही किंवा त्याचं कर्षण होत नाही तोपर्यंत शरीराची विचलित अवस्था थोडी राहते. त्यामध्ये एक तर आजारी पडेल शरीर किंवा उडी मारून नवीन ऋतूचा स्वीकार करेल. ठीक आहे. ते तुमच्या कर्मावर आधारित असेल, तुम्ही काय कामं करता, कसे आळशी राहता, कसे शरीराला ऍक्टिव्ह होता, याच्यानुसार तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असेल की तुमची शरीर कसं त्याला रिॲक्ट करेल. कफ प्रकोप झाला असता तीव्र वमने, नस्य इत्यादी औषधे, हलकी व वृक्ष अन्ने आणि व्यायाम, उठणे व मर्दन इत्यादिकांचे योगाने त्याचा नाश करावा व स्नान केल्यावर कर्पूर, चंदन, केशर व अगरू इत्यादिकांचे उठणे लावून जुने जव, गहू, मध, हरिण, ससा वगैरे जांगलांचे मांस व लोखंडाच्या सळईने भाजलेले मांस इत्यादिकांचे भक्षण करून निर्दोष अशी आसवे, औषधयुक्त मध्य, उसाची दारू, द्राक्षासव व मधाची दारू अशी नाना प्रकारची उत्तेजित व रुचिकर मध्ये आप्तमित्रांसह सेवन करावे. आता ग्रंथकारच निर्देशित करत आहे इथे की शरीराने त्यावेळेस काय करायला पाहिजे. आता इथे जे निर्देश केलेला आहे ते शरीराचा उत्क्लेशित कफ
जो आहे तो जो दोष तयार करणार आहे त्याचं विलयन कसं करायचं आहे याचे वेगवेगळे त्यांनी कॅटेगरीज करून टाकलेले आहे. एक तर तुम्ही वमन करा, मर्दन करा, जेणेकरून शरीरातला तो कफ बाहेर पडण्यासाठी जो तयार आहे त्याला तुम्ही बाहेर काढा. ठीक आहे. मग आहाराच्या बाबतीत, विहाराच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की तो बाहेर पडलेला कफ आहे. आता त्याच्यानंतर कफ जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तो फक्त सेपरेशन करेल का की नाही, जास्तीचाच कफ पडत आहे, तो काहीतरी असा कफ घेऊन पडेल जो शरीरासाठी चांगला असेल, त्याच्यासोबत पित्तही पडेल. तर आता हे जे कर्षण झालेलं आहे वमनादी कर्मामुळे किंवा इतर काही कर्म जे आपण वापरलेले आहे जे कर्षण करण्यासाठी कारणीभूत आहे, त्या कर्मामुळे ते जसं बाहेर गेलं तेव्हा ती जी रिक्तता आहे तिला आम्लतेची गरज आहे, म्हणून आसवारिष्ट घेण्यासाठी सांगितलेलं आहे. किंवा भुर्जित अन्न खायला सांगितलेलं आहे, भाजलेलं अन्न, मग ते मांस असेल, मांसरस असेल, कारण आता त्याला बृहण पाहिजे. कारण की आता एकदम वसंत ऋतूतलं शिशिर हेमंत ऋतूतलं सगळं जे वाढीव ताकद होती ती एकदम कमी केली, कारण ती आता ताकद न राहता शरीराला घातक होत आहे, म्हणून ती काढायचं काम पडत आहे. एक तर तुम्ही ती काढा, नाही तर शरीर तुम्हाला आजारी करेल, आणि शरीर जर आजारी करेल तर तिचं बृहण थांबेल किंवा कर्षण पुन्हा जास्त प्रमाणात होईल. शरीराचा नाश होऊ नये म्हणून मग आपण वमन किंवा इतर माध्यमातून ते कमी करतो. मग जसं ह्याच्यात ते कमी झालं तसं त्याला बृहणाची अपेक्षा असते किंवा तर्पणाची अपेक्षा असते. तर्पण म्हणजे काय, ओलावा तयार करणं शरीरामध्ये बॅलन्स करण्यासाठी. तर ते मांसरसाच्या माध्यमातून किंवा शुष्क मांस भाजून ते खाणं सांगितलेलं आहे. ते पचायला हलकं असते, चळीत लावलेलं मांस आहे किंवा ह्या त्याला ग्रिल्ड व्हेज नॉनव्हेज प्रकार जो आहे तो वापरून ते अन्न वापरायला सांगितलेलं आहे. तर ते खाल्ल्यानंतर जे आहे ते पचायला सोपं असल्यामुळे शरीराचं पुन्हा पोषण होतं, शरीर तर्पणाच्या अवस्थेत येते. मग याच्यासोबत ते मद्य ह्याच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते पचनासाठी कारणीभूत आहे, म्हणून त्याला त्याच्यासोबत सहयोग भूमिका दिलेली आहे. तर ते वापरायला सांगितलेलं आहे. सुंठीचे पाणी, खदिराधिकांच्या गाभाऱ्याचे पाणी, मधुमिश्रित पाणी किंवा नागरमोथाचे पाणी यांचेही सेवन करावे. तर या दिवसामध्ये काय होते की शरीरामध्ये आता उन्हाळ्याची सुरुवात होत आहे आणि बृहणासाठी काही नाही आहे, तर वेगवेगळे पानकं वापरलेले आहेत. म्हणजे पाण्याच्या स्वरूपात जलतत्व जे आहे आतमध्ये गेलंही पाहिजे, पण त्या जलतत्वानी जे आहे हानी पोहोचू नये म्हणून त्यात वेगवेगळे औषधीचे मिश्रण आहेत. जसं की काही याच्यामध्ये तुम्हाला तांदळाच्या पाण्यापासून तयार केलेलं लिक्विड पेय कांजी टाईप दिसते, ठीक आहे, ते आपण पितो. काही ठिकाणी गुळाचं पानक करतात, गुळ आणि सुंठ टाकून तयार केलेलं पानक, त्यात काही तुळशीचे पुदिन्याचे पानं टाकून तयार केलेलं पानक पितात. एक मी ऐकलेलं आहे की श्रीरामाच्या याच्यामध्ये त्यांचं जे आवडीचं पेय होतं ते केशर पानक नावाचा एक प्रकार आहे, जे उन्हाळ्याच्या दिवसात ते घेत होते. तर त्याच्यामध्ये गूळ, सुंठ आणि याचा आम्ल पदार्थ कुठला आहे, आमसूल आहे किंवा हे काय म्हणतात त्याला, लिंबू, ते टाकून तयार केलेलं जे पानक आहे ते पियायचे आणि ते प्रसाद बनवून पण द्यायचे. ठीक आहे. तर ते त्या काळानुसार ते पानकं आलेले आहेत. तर वसंत ऋतूमध्ये जास्तीत जास्त पानकाचा वापर केलेला आहे, कारण शरीर तर्पण करेल आणि कफ जे आहे त्याचं छेदन पण करेल, म्हणजे कफ पण बाजूला करेल. म्हणजे आम्ल पदार्थ किंवा सुंठीसारखे पदार्थ काय करतील, कफाला दूर करतील. गुळ पण काय करेल, कफाला दूर करेल, पण बृहण पण करेल. ठीक आहे. मग असे तांदळाचं पण तयार करता येईल, गुळाचं पण तयार करता येईल, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ल तिक्त रसाचे मिश्रण करून तयार केलेले पानकं त्यावेळेस वापरल्या जातील. ठीक आहे. जेथे दक्षिणेकडील थंडा वारा झुळझुळ वाहत आहे, ज्यांच्या सभोवती पाण्याचे पाट वाहत आहेत, जेथे सूर्यकिरणांचा अंत किंचितच प्रवेश होतो, ज्यात अनेक आरसे महाल चकाकत आहेत, कोकिळांचे मधुर स्वर कानी पडत आहेत, रत्ती किडे करिता
रतिक्रीडेकरिता स्थाने तयार आहेत. चित्रविचित्र पुष्पवृक्ष दाट पसरलेले आहेत व त्यांच्या घमघमाट सर्वत्र सुटला आहे. अशा उपवनामध्ये नाना प्रकारच्या गोष्टी व क्रीडा करण्यामध्ये वसंत ऋतूतील मध्यमा समय घालवावा. वसंत ऋतूमध्ये काय सांगितलेलं आहे की आता आपण म्हणतो जीवेत शरदे शतम, ठीक आहे, वसंतोत्सव जे केलं जाते, वसंताचा उत्सव म्हणतो आपण, कारण की तो बृहन्काळ संपलेला आहे, शिशिराची थोडी थंडी आहे आणि उन्हाळ्याचा थोडासा ऊन पण आहे. तर हा कसा आहे, न खूप थंड आहे न खूप गरम आहे, हा काळ आहे. तर या काळामध्ये तुम्हाला निसर्गामध्ये पण आनंद दिसेल. नवीन नवीन फुलं, झाडं किंवा आमराईमध्ये आंबे जे आहेत त्याच्यामध्ये फुलोरा आलेला असेल, ठीक आहे, आणि सगळीकडे पक्षी. तर अशा वातावरणाचा आनंद घेणं हे गरजेचं आहे. तर त्या काळात काय काय करायला पाहिजे याचा निर्देश दिलेला आहे, ठीक आहे. आणि तसंही वसंत उत्सव आपण करतो है ना, म्हणजे इतर ऋतूपेक्षा वसंत उत्सव जे आहे त्याला आणि तिकडे शरद ऋतूला जे आहे ते सारखं वाटेल आहे. शरद ऋतू पण तशाच पद्धतीचा आणि वसंत ऋतू पण जे आहे ते एक, शरद ऋतू जे आहे ते जलतत्वप्रधान उष्णतेचा काळ आहे आणि ग्रीष्म ऋतू हे जे वसंत ऋतू जे आहे ते वृक्षप्रधान शीततेचा काळ आहे. हे समजलं का तुला? जलतत्वाकडून अग्नितत्वाकडे जाताना येणारा उन्हाळा मध्ये जो आहे तो जलतत्व प्रधान असेल, म्हणून शरद ऋतूमध्ये उष्णता तर आहे पण जलतत्व प्रधान आहे. आणि इकडे जे आहे जलतत्वाकडून अग्नितत्वाकडे चाललेलो आहे, म्हणून इथे उलट आहे, वृक्षप्रधान जलतत्व आहे. गुणाचा भेद आहे तर ते नंतर तुला लक्ष दिलं, आता त्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. तर तिथे ते दोन्ही, म्हणून आपण पित्र जे करतो, पित्र ते कधी करतो, एक शरद ऋतूत करतो, एक आंबे नवीन आल्यानंतर करतो, नवीन आंबे आल्यानंतर आमरस करतो, आणि तिकडे शरद ऋतूमध्ये खीर बनवतो, बरोबर. तर ती खीर जी आहे ती बृहन करण्यासाठी आहे, आणि आम्लरस जो आहे तो दर्पण करण्यासाठी, पानक. तर तसं आपल्या म्हणजे आप्त जे होते आपले सगळे, त्यांना ते सगळे निसर्गाचे नियम माहीत होते, म्हणून त्यांनी तसे पदार्थाचं नियोजन त्या वेळेस केलं. बरं, ते स्वतःपुरतंच मर्यादित न ठेवता ते त्यांनी आपले पूर्वज जे होते त्यांनी जे ज्ञान दिलं ते जपून ठेवण्यासाठी आपण खरं तर पित्र करतो. उन्हाळी पित्र आणि पावसाळी पित्र, म्हणजे दोन ऋतूत पहा. त्यांनी पण विचार करताना कसं केलं की त्या दोन्ही ऋतूमध्ये सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी, आत्म्याचं सॅटिस्फॅक्शन, आप्तोपसेवेत भवेत आरोग्यम असं जे म्हटलेलं आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी करताना बरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घेतल्या जाईल अशा पद्धतीने आहाराचं नियोजन केलेलं आहे. बरं, ते पित्र येऊन स्वतः खातात का? नाही, त्यांच्या नावाने आपण करतो, त्यांना देण्यासाठी विचार करतो, आणि त्यांना देताना ते जे आहे ते आपण खातोय. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करता करता बृहन आपोआप होत आहे, तर्पण आपोआप होत आहे. आप्तोपसेवेत भवेत आरोग्यम, आप्तांचा विचार करून सेवन आपण करत आहे, आरोग्य आपल्याला मिळत आहे. जड, थंड, स्निग्ध, आंबट व मधुर यांचे सेवन करू नये व दिवसास झोपू नये. आता जो कफ वाढलेला आहे तो अधिक जास्त प्रमाणात वाढू नये, ठीक आहे, कारण आता तो ऑलरेडी आपण काढण्याच्या ह्याच्यात आहे, तर त्यावेळेस दिवस ऑफ सांगितलेले नाही, ठीक आहे. आणि शरीरात थोडी ताकद आहे आणि त्याची गरज नाही आहे, म्हणून मग त्यावेळेस तुम्ही कर्माधिष्ठित राहायला सांगितलेलं आहे. तुम्ही तुमचे रेग्युलर कर्म जे आहे ते करायला सांगितलेलं आहे, ठीक आहे. पुढे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणांनी पृथ्वीचे रस आकर्षण करून घेतो, म्हणून कफ दिवसानुदिवस शील होऊन वायू वृद्धी पावतो. यासत्व या ऋतूत तिखट, मीठ, आंबट, व्यायाम व ऊन याचे सेवन करू नये. फक्त मधुर, लघु, स्निग्ध, शीत व द्रव अशा आहाराचे सेवन करावे. थंड पाण्याचे स्नान करावे व भाजलेल्या सुताचे पीठ साखर
घालून खावे. आता इथे जे सांगितलेलं आहे, जसं ग्रीष्म ऋतूकडे चाललेलो आहे आपण, तसं शरीराला तर्पणाची आवश्यकता आहे. जलतत्व कमी होत आहे, मग आपण जलतत्व प्रधान द्रवता असणारे आहार जे आहे ते या दिवसात खायला सांगितलेले आहे आणि जलतत्व प्रधान वस्तूच्या जवळ राहायला सांगितलेलं आहे, तशाच वातावरणात राहायला सांगितलं, जेणेकरून शरीरातलं जलतत्व बॅलन्स राहील. ठीक आहे. मध्यम मुळीच पिऊ नये किंवा पिणे झाल्यास थोडे किंवा जलमिश्रित प्यावे, नाहीतर ते सूज, शैथिल्य, दाह व मोह इत्यादी विकार उत्पन्न करीत. तर आता त्यांनी जे सांगितलेलं आहे की मद्याचे दुष्परिणाम आहे ते काय करतील, जर ते तेज तत्व प्रधान आहे तर ते तेज काळ आणि वायूची तप्तता असताना जर पिलं तर ते त्याला ॲग्रिवेट करतील, त्याची तेज तत्वाची जी गुण आहे ती वाढवून पुन्हा वायुतत्व जे आहे तप्त होईल, तर शरीरातही ते तप्तता आणि धातूचं कर्षण खूप मोठ्या प्रमाणात घडून आणेल, सूज, शैथिल्य किंवा शरीरामध्ये असलेले जलतत्वाचं एकाच ठिकाणी विलयन असं करून सूज तयार करेल. ठीक आहे. जलतत्व जर शरीरातलं गरम झालं समजा अग्नितत्वाने त्या, तर ते काय करेल, एखाद्या कुठल्या विशिष्ट स्थानावर ॲक्युमुलेट होईल. ठीक आहे. जिथे त्याचं टेम्परेचर सहन करण्याची ताकद त्याला असेल, मग ते जलतत्व सूज स्वरूपात दिसते आपल्याला. ठीक आहे. मग ते यकृत असेल, प्लीहा असेल, अशा ठिकाणी जाऊन ते सूज तयार करेल मद्यपानामुळे. म्हणून त्यावेळेस केलेलं मद्यपान जास्त घातक असेल उन्हाळ्यात हिवाळ्यात केल्यापेक्षा, है ना. म्हणजे उन्हाळ्यातलं घातक आहे पण हिवाळ्यामध्ये पोषक आहे. कुंड पुष्पासारखा किंवा चंद्रासारखा शुभ्र भात जांगल मास बरोबर खावा. तर इथे ते जांगल मासाचं काय वर्णन आहे की भात आणि भात पुन्हा आम्लधर्मी आहे. ठीक आहे. शरीराचं ब्रोहण करणार आहे. जे मांस आहे जांगल प्राण्यांचं मांस याच्यासाठी सांगितलेलं आहे की जांगल प्राणी हे सतत विचरण करत असतात, एका ठिकाणी कुठेच राहत नाही आणि त्यांच्या विचरणामुळे शरीराला हलकेपणा, लघुता आलेली असते आणि ती लघुता ब्रुहण आणि तर्पण करणारी आहे. म्हणून जे सांगितलेलं मांस ब्रुहण करणार आहे पण लघुता जी आहे ती त्याला तर्पण करणारी आहे, म्हणून ते जे मांस आहे ते शरीराला त्रासदायक होत नाही, म्हणून त्या काळात सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या ऋतुचर्येमध्ये कधी काय कोणत्या प्रकारचं मांस खायचं, कधी मद्यपान कोणतं करायचं आहे, कधी नाही करायचं आहे, याचं पूर्ण वर्णन आहे, कारण की ते पूर्ण दोषाच्या अनुरूप आहे आणि त्या तत्वाच्या अनुरूप आहे जे त्याला बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. फार दाट नव्हे असा मांसरस, श्रीखंड, निरनिराळ्या तऱ्ह्याचे रायते, मोरंबे, कोऱ्या मडक्यात ठेवून गार केलेले, कोऱ्या मडक्यात ठेवून गार केलेले खोबरे व केळ्याच्या फोडी घातलेली व किंचित आंबट अशी सरबते व मनुका, खजूर, मोहींची फुले, शिवणीचे फळे व फालसा यांनी तयार केलेली पंचसार नावाची पानके मृण्मय पात्राने प्यावे. तर इथे आपण निर्देश काय केलेला आहे की मातीचे भांडे वापरायला सांगितलेले आहेत. मातीच्या भांड्यातच त्या वस्तू ठेवायला सांगितलेलं आहे, कारण की मातीचे भांडे जे आहे ते उष्णता किती असेल तरी त्यांच्या अगेन्स्ट थंडावा तयार करतात. ठीक आहे. पृथ्वी तत्वाला ते ओलाव्याने थंडावा यायला लागतं, तर त्याचा वापर त्या थंड वस्तू ठेवण्यासाठी, त्या प्रिझर्व करण्यासाठी तिथं केलेला आहे. मग श्रीखंड ह्या त्या वस्तू थंड राहिल्या तर त्या जास्त पोषक करतात, तर्पण करतात. पानक पोषक आणि तर्पण आहे. तर आता उन्हाळा जसं तीव्र होत जाईल तसं ब्रुहणापेक्षा सर्वायवल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केलाय, तर्पण महत्वाचं आहे. जलतत्व शरीरात महत्वाचं आहे, त्याला स्प्रेडिंग महत्वाचं आहे, पसरणं महत्वाचं आहे, कारण जलतत्व लवकर पसरते. पृथ्वी तत्वाला आगनी लागेल, पचून नंतर पसरेल, तर त्याच्यापेक्षा ते आधीच जलतत्व असेल, द्रवता असेल तर ते लवकर पुढे सरकेल आणि शरीराचं पोषण करेल. जलतत्व प्रधान जे आहार आहे त्याचा वापर करून आणि त्यातही थंड गुण वापरायचा आहे म्हणून मृण्मय पात्र वापरलेलं आहे, तर ते तिथे निर्देशित केलेलं आहे. तसं आपण ऑलरेडी फ्रीज वगैरे हे सगळे त्याच्यातून पुढे मॉडिफाय झालेल्या गोष्टी आहे, पण ते शरीराला घातक. ठीक आहे. कारण त्यात पृथ्वी तत्व नाही आहे. ठीक आहे.
गुलाबाचा व कापराचा वास लावलेले थंडगार पाणीही प्यावे. रात्री कर्पूर नाटिका खाऊन व नक्षत्रांच्या किंवा चंद्राच्या चांदण्यात ठेवून शीतल झालेले म्हशीचे दूध साखर घालून प्यावे. आता बघा, मुद्दाम इथे म्हशीचं दूध सांगितलं. कोणत्या काळात सांगितलेलं म्हशीचं दूध का सांगितलं असेल? कारण की म्हैस जी आहे ती बसताना पाण्यात आणि चिखलात बसते आणि ती पुष्ट आहे. तर तिचं दूध या दिवसात जलतत्व आणि पृथ्वी तत्वाला जे आहे बॅलन्स ठेवतं. ठीक आहे. तिच्या विचरणात फार सुस्तपणा आहे आणि तसे या दिवसात शरीराची ताकद कमी झालेली असते. तर दूध हे तरल द्रव्य आहे, द्रव प्रधान आहे आणि एकाच वेळेस द्रव प्रधान वस्तू जर बृहन असेल, म्हशीचं दूध पहा तुम्ही पातळ घट्ट आहे, साय जास्त आहे, त्याच्यामध्ये तरता भाग आहे, स्प्रेडिंग पॉवर जी आहे ती गाईच्या दुधापेक्षा थोडी स्लो आहे. त्यामुळे बृहन पण करेल, तर्पण पण करेल. ठीक आहे. कारण ते दूधच आहे, तर्पणच त्याचा गुणच आहे. द्रवता तरलता त्याच्यात आहेच, तर ती त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. तर आणि तसं दिसतंय आपल्याला खाताना, आपल्याला त्या गोष्टी जाणवते. ठीक आहे. पुढे श्रीखंड दही वगैरे खायला सांगितलेलं आहे उन्हाळ्यात. ठीक आहे. खरं पाहिलं तर ते हिवाळ्यात खायला पाहिजे असं वाटते, पण बृहन करण्यापेक्षा त्याची उष्णता जी आहे, दह्याची उष्णता शरीराच्या त्याच्या कफाच्या गुणाला बॅलन्स करणारी आहे, म्हणून ती उन्हाळ्यात खायला सांगितले आहे. तर उन्हाळ्यात दही आपल्याला दिसताना दिसत आहे की वरून की थंड आहे ना, पण दही थंड नाही आहे, गरम आहे. त्याचा जो हे आहे ना, वीर्य विपाकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते उष्ण वीर्याचं आहे. दिसताना स्पर्शाणू जे आहे ते शीत आहे आणि पचनाच्या उत्तर काळामध्ये ते उष्ण आहे. त्याचा वापर दोन्ही गोष्टीत केलेला आहे. हिवाळ्यात उन्हाळ्यासारख्या उष्ण ठिकाणी जो स्पर्श आहे तो थंड आहे आणि पचनाला उष्ण आहे, म्हणजे ते पुन्हा तर्पण आणि बृहन करेल, पचनाची कॅपॅसिटी वाढवेल. म्हणून त्या निसर्गाच्या त्या सिच्युएशनला ते बरोबर फिट बसते. बाह्य थंड, आभ्यंतर उष्ण, ते पचनाचंही काम करत आहे आणि बृहणाचंही काम करत आहे. ठीक आहे. एक मिनिट. दुपारी उन्हाचा फार संताप होऊ लागला, म्हणजे जेथे मोठाले गगनचुंबित शालतालादी वृक्ष ते संस्कृत मध्ये ताड आहे, ते लिहिताना ताल लिहिलेलं. वृक्ष सूर्यकिरणांचा अटकावा करितात व मोतियांच्या वेली आलंगित द्राक्षाचे घोस लोंबले आहेत. अशा उपवनात जाऊन तेथे पल्लवांनी व आंब्याच्या घोसांनी व्याप्त व सुगंध शीतल जल शिंपडलेल्या पडघ्यांनी युक्त अशा मंडपामध्ये कोमल केळीचे दळ, कमलांचे देठ, कर्हारोत्पलादी कमले यांनी तयार केलेले व अनेक तऱ्हाच्या कुसुम पल्लवांनी युक्त अशा पुष्पशयेवर किंवा जेथे संगमरवरी पुतळीच्या तनहस्त मुखातून वाळ्यांच्या पाण्याने कारंजी उडत आहेत, अशा धारा गृहामध्ये शयन करा. मला त्याच्यातून एक लक्षात येते की पहा, त्यांनी वर्णन काय केलेलं आहे की अशी मूर्ती जी संगमरवरी आहे, तिच्या स्तनातून आणि मुखातून उशीर पाणी म्हणजे वाळ्याचं पाणी येत आहे. तू विचार कर, हा ग्रंथ 5000 वर्षापूर्वी 3000 वर्षापूर्वी लिहिला असेल. त्या काळात त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी होती की जी पाणी अशा पद्धतीने वर जाईल
की स्तनातून आणि मुखातून ते पडत आहे. म्हणजे आपण आत्ताची टेक्नॉलॉजी विचार करत आहे ती त्यावेळेस ऑलरेडी होती. म्हणजे याच्यापेक्षा जास्त प्रगत ते आपल्यापेक्षा होते आणि त्यांनी या सगळ्या प्रगत गोष्टीचा वापर करून नंतर ते त्या लेवलला आले होते की आता हे वापरायचं काय काय आहे आणि काय वापरायचं नाही. ठीक आहे. काही काही वर्णन जसे कारंजे आहे. कारंज्याचं वर्णन आहे म्हणजे काय, कारंजे त्यावेळेस होते, फाउंटन